हर हर महादेव. 1994 साली जापानी सायंटिस्ट मसारू इमोटो यांनी एक रिसर्च केला. तो रिसर्च होता पाणी तुमची भाषा ओळखतं आणि त्याप्रमाणे पाणी रिॲक्ट करतं. त्याचे परिणाम देखील तसे होतात. सकारात्मक थॉट्स दिले गेले, कमांड दिले गेले आणि काहींना निगेटिव्ह कमांड्स दिले गेले. तेव्हा ज्या पाण्याला सकारात्मक थॉट्स दिले गेले, पॉझिटिव्ह थॉट्स कमांड दिले गेले, त्या पाण्याचे रिझल्ट्स हे अत्यंत चांगले होते. आपल्या शरीरात देखील 70% पाणी आहे. त्यामुळे पाणी आपल्या शरीरावरती खूप जास्त इफेक्ट करतं. खरं पाहता भारतामध्ये शेकडो वर्षापासून आपण या गोष्टी करत आलो, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. आपल्या मंदिरांमध्ये देवाला अर्पण केलेलं पाणी प्रसाद स्वरूपात दिलं जातं. आपल्याकडे पूर्वीच्या काळी एखादा व्यक्ती आजारी असायचा, तेव्हा मंत्रजप म्हणून मंत्रसिद्ध केलेलं पाणी त्याला दिलं जायचं ठीक होण्यासाठी. मेडिकल एस्ट्रॉलॉजीमध्ये असेच काही उपाय आहेत, ज्याला आपण वॉटर थेरपी म्हणतो किंवा क्रिस्टल वॉटर थेरपी देखील येते. ही अशा पद्धतीने क्रिस्टल वॉटर बॉटल येते, ज्यामधलं पाणी पिल्यामुळे तुम्ही एक हेल्दी आयुष्य जगू शकता. तुम्हाला तुमच्या कुंडलीवरून कोणते आजार होऊ शकतात किंवा आयुष्यामध्ये काय त्रास होऊ शकतो हे जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी योग्य उपाय हवे आहेत, तर पुढील नंबरवरती अवश्य संपर्क करा.